जय गुरुदेव. ती परवस्तू जाण असे चराचर व्यापून, जाणावया खून गुरुशी शरण रिगावे. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून शिवयोग साधना सांगत आहेत. जीवाचा शिव होण्याचा प्रवास सांगत आहेत. ज्या शिष्याचं अंतकरण शुद्ध होतं त्या शिष्याला संताची संगती आवडते, सद्गुरूचा उपदेश आवडतो, संतानं लिहिलेलं साहित्य आवडतं आणि परमरहस्यासारखा ग्रंथ त्याच्या हातात येतो आणि त्याचा जीवन मुक्तीचा प्रवास सुरू होतो. या ओवीत माऊली म्हणतात, ती परवस्तू जाण. म्हणजे परवस्तू म्हणजे परमात्मा. असे चराचर व्यापून, तो अणुरेणूत संपूर्ण चराचरात व्यापून आहे. मग आम्हाला का दिसत नाही? तर ते माऊली म्हणतात, या चर्मचक्षुला तो दिसणार नाही, या कातड्याच्या डोळ्याला तो दिसणार नाही. यासाठी तुम्हाला सद्गुरूला शरण जावं लागल आणि सद्गुरूकडून अनुभव दृष्टी, ज्ञान दृष्टी तुम्हाला प्राप्त करून घ्यावं लागल. कारण साखर तुम्ही पाहू शकता, गोडी पाहू शकत नाही. गोडीचा तुम्हाला अनुभवच घ्यावा लागतो. तसं या विश्वात भरलेला चैतन्य, या देहात ओतप्रोत भरलेलं चैतन्य, या देहाचा आधार असलेलं चैतन्य आणि या विश्वाचा आधार असलेलं चैतन्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूला शरण जावं लागेल, असा माऊली संकेत देतात. हा झाला या ओवीचा सरळ भावार्थ. आता आपण या ओवीचं चिंतन करू. या ओवीत माऊली म्हणतात, ती परवस्तू. साधारणपणे आपण वस्तू कशाला म्हणतो? जी डोळ्यानं दिसते, हातानं जिला स्पर्श करता येतो. ही घड्याळ आहे, हा मोबाईल आहे, हा चष्मा आहे, हा पेन आहे. या सगळ्याला आपण वस्तू म्हणतो. पण परवस्तू म्हणजे इंद्रियाचा विषय जी होत नाही, डोळ्याला दिसत नाही, हातानं तिला स्पर्श करता येत नाही, जिभेनं तिची चव चाखता येत नाही, अशी ती वस्तू जी इंद्रियांना विषय होत नाही, पण जिच्या सत्तेमुळे इंद्रिय चालतात, जिच्या सत्तेमुळे डोळे पाहतात, जिच्या सत्तेनं कान शब्द ऐकतात, जिच्या सत्तेनं जीभ चवीचा अनुभव घेते, घ्राणेंद्रिय सुगंध दुर्गंधाचा अनुभव घेतात, त्वगेंद्रिय त्वचा स्पर्श सुखाचा अनुभव घेतात, जिच्या सत्तेनं मन आहे, बुद्धी आहे, जी वस्तू बुद्धीलाही प्रकाशित करते, मनालाही प्रकाशित करते आणि देहालाही जाणते, अशी ती परवस्तू माऊली सांगतात. मग तुम्ही म्हणाल, दिसत नाही तर आहे कसं? जसं पंखा फिरतो, मिक्सर चटणी वाटते, फ्रीज पदार्थ थंड करतात, कूलर थंड हवा देते. ही कुणाच्या सत्तेनं करते? विजेच्या सत्तेशिवाय पंखा फिरू शकतो का? मिक्सर चटणी वाटू शकतो का? फ्रीज पदार्थ थंड करू शकतो का? ओव्हन तुमचा स्वयंपाक करू शकतो? तर या सर्वांचा आधार वीज आहे. वीज तुम्हाला दिसते का? दिसत नाही, पण तिच्या सत्तेनं ही सर्व यंत्र चालतात. तसं हे परवस्तू म्हणजे चैतन्य, जे अणुरेणूमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, या विश्व प्रपंच रूपानं नटलेलं आहे, ते स्थिर आहे. सत म्हणजे भाव अभावाच्या पलीकडचं, देह उत्पन्न होण्यापूर्वी होतं म्हणजे, आणि देहाच्या असतानाही आहे आणि देहाच्या नंतरही आहे, असं सत तत्व, चित तत्व
ज्ञान स्वरूप आणि आनंद स्वरूप असा परमात्मा तो कसा आहे? चराचराला व्यापून आहे. आपल्याला वाटते देव मंदिरात आहे, शिवलोकात आहे, विष्णू लोकात आहे, पण ही ओवी म्हणते, संत आपल्या अनुभवानं सांगतात की तो चराचरात व्यापून आहे. जसं लहान बालक वडिलापाशी जातो आणि छोट्या छोट्या लेकराला प्रश्न विचारतात, तूप कुठून येतं? ते म्हणले दुधापासून मिळतं. मग लगेच दुधाचा गिलास घेऊन येतं बालकन, मला तूप काढून द्या. त्यावेळेस वडील सांगतात की बाबा तूप कसं निघतं ते तू आईकडे जा, समजून घे. त्यावेळेस आईकडे जातं बालक आणि आईला विचारतं, आई अगं दुधात तूप आहे का ग? त्यावेळेस आई सांगते, बाळा दुधात तूप आहे, मग मला का दिसत नाही? त्यावेळेस आई सांगते, बाळा या दुधाला तापवावं लागतं. तापल्यानंतर त्या दुधावरची साय काढावी लागते. त्या साईमध्ये विरजण टाकावं लागतं आणि विरजल्यानंतर त्या दह्याला घुसळावं लागतं आणि ते लोणी निघतं. परत त्या लोण्याला कडवावं लागतं. लोण्याला कडवल्यानंतर जे निघतं ते तूप असतं. अशी प्रक्रिया असते. त्यावेळेस त्या बालकाचं समाधान होतं आणि त्याला कळतं की दुधातच तूप आहे, पण त्याला प्रक्रियेनं जाणून घ्यावं लागतं. जसं सोन्याच्या दागिन्यामध्ये हार, अंगठी, वाळे, पाटल्या, बांगड्या, लॅकेट हे आकार वेगळे असले तरी सोनं एकच आहे. त्या प्रत्येक दागिन्यामध्ये सोनं व्यापून आहे. समुद्राच्या पाण्यावर लाटा, तरंग, फेस, बुडबुडे हे आकारानं वेगळे आहेत, त्यांची नावे वेगळी आहेत, पण त्यांचं मूळ स्वरूप पाणीच आहे. तसं या सृष्टीतील प्रत्येक व्यक्ती, दगड, फूल त्या परब्रह्माचं मूर्त स्वरूप आहे. जाना पशु पक्षी श्वापदे जळचर, ओग नदी क्षेत्र ब्रह्मरूप, ब्रह्मरूप असे पिपलिका मशक. संत म्हणतात ओग नदी क्षेत्र, पशु पक्षी श्वापदे जळचर या सर्वांमध्ये डोंगर टेकड्या मला तो परमात्माच दिसत आहे. ही अनुभूती कुठं आली, कुणाकडून आली? तर ती सद्गुरूला शरण गेल्यावर मिळते म्हणून माऊली सांगतात, ती परवस्तू जाण असे चराचर व्यापून जाणवया खून. जाणवया खून म्हणजे अनुभवाचा संकेत देतात. तुला जर अनुभव करून घ्यायचा असेल तर तुला सद्गुरूकडे गेलं पाहिजे. येथे खून हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. खून ही कशाची असते? जी गोष्ट समोर आहे पण ओळखू येत नाही, ती ओळखण्यासाठी दिलेला संकेत म्हणजे खून. माऊलीनं संकेत दिलेला आहे. तुम्हाला जर या देहात असलेलं चैतन्य, या विश्वात व्यापलेलं चैतन्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूकडे गेलं पाहिजे. माणसाचा अनंत जन्माच्या पुण्याईनं अंतःकरण शुद्ध झालं की तो देवळात जातो, भक्ती करतो. देवाची पूजा करण्याने, देवळात जाण्याने त्याचे विचार शुद्ध होतात. त्यात सदाचारानं वागू लागतो. पुन्हा त्याला वाटतं की सद्गुरूकडे गेलं पाहिजे, सद्गुरूकडून जाणून घेतलं पाहिजे. त्यावेळेस सद्गुरूकडे जातो आणि महाराज जीव काय आहे, ईश्वर काय आहे आणि जग काय आहे हा विचारतो. मग एकदा सांगता येईल का गुरुला? सांगता येणार नाही. त्याचे आनवमल, मायामल, कार्मिक मल. आनवमल म्हणजे काय? स्वतः व्यापक परब्रह्म स्वरूप असूनही स्वतःला देह, 3.5 हाताचा देह मानून बसला, हा आनवमल. आणि मी देह आहे या भावनेने हे देहाच्या संबंधित माझे करून बसला, हे मायामल. आणि माझ्या लोकांसाठी मी काहीही बरे वाईट करीन, पण त्यांना सुखी करीन, म्हणून हा कार्मिक मल. या 3 मलपाशात हा बांधलेला जीव
त्याचा मलपाश दूर करण्यासाठी कृपाळू सद्गुरुनाथ त्याला इष्टलिंगाची दीक्षा देतात. इष्टलिंगाची दीक्षा दिल्यामुळे इष्टलिंग पूजा करताना, पंचाक्षरी महामंत्राचा जप करताना त्याचं शारीरिक आचरण शुद्ध होतं. आपल्या गळ्यावर लिंग आहे, आपण खोटं बोललं नाही पाहिजे, आपल्या दृष्टीनं वाईट नाही पाहिलं पाहिजे, कानानं वाईट नाही ऐकलं पाहिजे, आपल्या कपाळावर भस्म आहे, अशी त्याच्या विचाराची शुद्धी होते, त्याच्या देहाची शुद्धी होते, तो शुचिर्भूत होतो. आणि हा शुचिर्भूत झालेला शिष्याचा पुढली प्रगती सद्गुरुनाथाकडे गेल्यानंतर त्याला ओळखतात सद्गुरुनाथ ह्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, पण मनाची चंचलता आहे याच्यात. परमरहस्य वाचलं तर का होईल, ज्ञानेश्वरी वाचली तर का होईल, हे केलं तर का होईल, महादेवाची पूजा केलं तर का होईल, बालाजीला गेलं तर का होईल, अशी जी मनाची चंचलता आहे त्या मनाला स्थिर करण्यासाठी सद्गुरुनाथ त्याच्याला अनुग्रह देतात, त्याला मंत्र दीक्षा देतात आणि ओम नमः शिवाय षडाक्षरी महामंत्राचा त्याला मंत्र देतात. आणि तो मंत्राचा जप करता करता, भगवंताचं नाम चिंतन करता करता त्याचं मन स्थिर होतं. मन स्थिर झाल्यानंतर सद्गुरुनाथ अंतकरण शुद्ध झालं, मन स्थिर झालं आणि तो मन स्थिर झालेला भक्त सद्गुरुनाथाच्या चरणी जातो. आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या, अप्पा मी तुमच्या चरणी शरण आलो आहे. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. आता तुम्हाला काय करायचं ते करा, हाती धरी आतवा सोडी नाही मी भीत, जे तुझ उचित ते तू करी, सर्व भावानं तो शरण जातो. त्यावेळेस गुरु माऊली त्याला उपदेश करतात, ज्या इष्टलिंगाची तू पूजा करत आहेस तो इष्टलिंग, तू त्या इष्टलिंगातलं चैतन्य म्हणजे तूच आहेस, या विश्वातलं चैतन्य म्हणजे तूच आहेस, तूच शिव आहेस. इष्टलिंग रूपानं नटलेला ह्या पिंड ब्रह्मांड रूपी विश्वरूपानं नटलेला परमात्मा तूच आहेस, असा त्याला बोध देतात. आणि गुरुच्या बोधावर विश्वास ठेवून तो सोहम, तो मीच आहे, तो मीच आहे. मन बुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रम, न च व्योम भूमी तेजो न वायु, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम शिवोहम. असा तो शिवोहम शिवोहम, मी शिव आहे, मी शिव आहे म्हणता म्हणता त्याचा मी गळून जातो आणि उरत केवळ शिव तत्व. असा साधक जगाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तो म्हणतो, जे जे दिसे दृष्टी पुढे ते ते अवघे शिवरूप गाडे. शिवरूपानं ओत प्रोत भरलेलं जग मला दिसत आहे, त्याचा मी अनुभव घेत आहे. या परमानंदाची प्राप्ती आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजेच मोक्ष आहे. पूर्ण समाधानाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर काया वाचा मनानं सद्गुरुनाथाला आपण शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरुनाथाने परमरहस्य कर्म ब्रह्म संपदा सिद्धांत शिखामणीवर लिहिलेलं भाष्य शिवयोग शास्त्र समजून घेतलं पाहिजे. त्याच्या रूपानं आपले अप्पाच आपल्याला पिंडस्थलापासून ज्ञानशून्य स्थलापर्यंत घेऊन जाणार आहेत, असा दृढ विश्वास ठेवून आपण शिवयोग साधना केली पाहिजे आणि आपलं आत्मकल्याण केलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.